खरं तर आज वसंतोत्सवाचं सुरुवात आहे. आरंभ झालाय वसंतोत्सवाला. सगळ्यांना हृदयापासून शुभेच्छा देते. आणि आजपासूनच आचार्य डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर या आपल्या भेटीला आल्यात आपल्याशी संवाद साधायला. श्री समर्थ रामदास स्वामी 12 वर्षाचे होते तेव्हा नाशिकला टाकळीजवळ त्यांनी कळवळून प्रभू श्रीरामाला जी प्रार्थना केली ते करुणाष्टकामध्ये आपण अनुभवलं. ताई त्यावर बोलल्या होत्या. मठ उभारणीसाठी समर्थांनी मनोबोध म्हणजेच मनाची श्लोक लिहिले. त्याच्यानंतर आयुष्यावर बोलू काही जीवनाच्या प्रत्येक पैलूवर श्री समर्थांनी आपल्याला दिलेली शिकवण आपण दासबोधातून नेहमीच शिकत असतो. शिवथरगळ येथे समर्थांनी दासबोध लिहिला. आत्माराम दासबोध माझे स्वरूप असता सिद्ध न करावा खेद भक्तजनी, असे श्री समर्थ लिहितात. मनोबोधात मातेच्या हळूवार अंतःकरणाने मनाला बोध ते करतात, तर दासबोधात पित्याची भूमिका बजावतात. आणि आत्मारामात अतिशय तळमळीने कल्याण स्वामींसारख्या शिष्यांना त्यांनी बोध केलेला आहे. श्री गुरूंकडून मिळालेलं हे नवनीत आहे. आचार्य डॉक्टर ज्योत्स्नाताई यांच्याकडून या विषयावर आपण जाणून घेणार आहोत. ताई, आपल्या हृदयापासून स्वागत आणि आपल्याला साष्टांग दंडवत. मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करते की आपले जर कॅमेरे आपण उघडे ठेवले तर ताईंना आपल्याशी संवाद साधायला आणखीन आनंद मिळेल. पुढची सगळी सूत्र डॉक्टर ज्योत्स्नाताईंकडे. ताई, आपले स्वागत आहे. नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. तुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. आपण गेल्या महिन्यात आत्माराम या विषयाची ओळख करून घेतली होती. आता ऋताताईंनी सांगितलं त्याप्रमाणे आत्माराम या ग्रंथावरती 1 तासभर आपण प्रयत्न केला होता त्याची ओळख करून घ्यायचा. तर ते झाल्यानंतर मला फोन आला ताईंचा की पूर्ण ग्रंथ आम्हाला तो सांगा म्हणून. त्या दृष्टीने आता आपण प्रयत्न करूया. हा ग्रंथ म्हणजे तेव्हा सांगितलं होतं तसं की समर्थांचं हृदय म्हटलं जातं, इतकं या ग्रंथाला महत्व आहे. पण जसा सगळ्याचं सार आहे ना, दासबोधाचं सार आहे, तर त्यामुळे जेव्हा आपण असं कंडेन्स किंवा सार असं जेव्हा बघायला जातो तेव्हा त्याच्यात जे 200 समासात तत्वज्ञान आहे, अर्थात 200तले काही समाज बाजूला करा जे व्यवहार शिकवतात किंवा बाकी काही शिकवतात ते बाजूला केले तरी 150 समास तरी नक्की आहेत. त्या सगळ्याचं सार ह्या 5 समासात आहे. कळाला थोडासा त्यामुळे अर्थातच कठीण झालेला आहे. ज्यावेळी मी पहिल्यांदा अभ्यासाला सुरुवात केली होती समर्थ वाङ्मयाच्या, तर त्यावेळी हे सगळे ग्रंथ आणले आणि अल्पबुद्धीच्यामुळे मंदबुद्धीच्यामुळे असं वाटलं की हा लहानसा ग्रंथ आहे, हा आधी वाचावा म्हणून वाचायला सुरुवात केली. मला वाटतं 1-2 ओव्या जेमतेम मी वाचल्या असतील, आणखीन सगळं डोक्यावरनं जात आहे म्हणून ठेवून दिलं. मग दासबोध वाचायला लागले. कारण हा ग्रंथ पटकन समजण्यातला नाहीये काही काही बाबतीत.
आपण तो जरा उलगडायचा प्रयत्न करूया. आणखीन आता ऋताताईंनी सांगितलंय की घाई नाहीये, तो ग्रंथ पुरा करा. तर तसा आपण जसा जमेल तर त्याप्रमाणे आपण प्रयत्न करूया. कुठचाही जेव्हा पारमार्थिक ग्रंथ आपण घेतो तेव्हा त्याचा अधिकारी आपण, म्हणजे समर्थांनी हा ग्रंथ एक्झॅक्टली कोणासाठी लिहिला, आपण त्याचा विचार जरी केला असला तो अगदी सगळा विचार अतिशय थोडक्यात केला होता. आता थोडा अधिक विचार करणं जरूर आहे. अधिकारी ज्याला आपण म्हणतो, तर ज्याची पूर्वतयारी झालेली आहे त्या विषयाची, ज्याला तेवढी मानसिक लेव्हल, मानसिक तेवढी त्याची तयारी झालेली आहे, बुद्धीची तयारी झाली, ही जी तयारी असते ही जशी आपली शिक्षणाची असते शिक्षण क्षेत्रात, त्याचप्रमाणे इथे तयारी असते. आणि ह्याच्यात क्षमादी षटक, मुमुक्षुत्व, विवेक, वैराग्य ह्या चारांची पूर्ण आवश्यकता असते. याला साधन चतुष्टय संपन्न साधक असं म्हणतात. असा जेव्हा साधक असेल, खरोखरी असा असेल, तर श्री गुरूंचं काम सोपं होतं. अशा साधकाला वेळ लागत नाही अनुभव प्रत्यक्ष यायला, म्हणजे परमार्थ साधायला. परम अर्थ, श्रेष्ठ सगळ्यात प्राप्तव्य जे जीवनात आहे, मनुष्य जन्माला आल्याचं जे सगळ्यात खरं ध्येय आहे, कशासाठी हा मानव जन्म मिळाला, तर माझा जो कर्ता आहे, जो ह्या सृष्टीचा कर्ता आहे, त्याला जाणून घेण्यासाठी. तेवढ्यासाठी आपल्याला ही संधी आहे मानव जन्माची, कारण इथे बुद्धी आहे, आपल्याला इथे कर्म स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आपल्याला जबाबदारी ही खूप येते. आणि त्याला जाणून न घेता जर का आपण हा जन्म फुकट घालवला, तर कोण जाणे परत कधी मानव जन्म मिळेल. जेव्हा मिळेल तेव्हा बघता येईल असं कित्येक मानव जन्म आपण फुकट घालवलेले आहेत. आज आता आपण ह्या मार्गाला लागलो, ह्याला कारण जन्मोजन्मी पुण्य हातनं घडलं. कधीतरी निष्काम कर्म आपण करत गेलो, निष्काम उपासना करत गेलो, त्याचा परिणाम म्हणून ईश्वराची कृपा झाली आणि आपण इकडे वळलो. पण एवढ्यावरती भागत नाही. याच्या जोडीला आपल्याला विवेक, वैराग्य वगैरे लागतं. विवेक म्हणजे प्रत्येक गोष्टीचं पृथक्करण करायचं, आणि पृथक्करण करून त्याच्यातनं जे परमार्थाला अनुकूल आहे, जे सार आहे सगळ्या प्रत्येक पदार्थाचं जे सार आहे ते स्वीकारायचं आणि असार ते टाकायचं. आत्मानात्म विवेक. जे जिवंत आहेत त्यांच्याबद्दल आपण हा बघतो, सजीव जे आहेत तर त्यांच्या बाबतीत आपण आत्मानात्म विवेक करतो. म्हणजे त्याच्या चेतन तत्व काय आहे, चैतन्य काय, चित्ती काय आहे, काय म्हणायचं ते एकच एकच त्याला म्हणतात, की त्या जीवाला हे चैतन्य कशामुळे आलेलं आहे, ज्याच्यामुळे आलेलं आहे, तर ते तत्व, ते त्याचं सार आहे. नाहीतर काय उठलं, पंचमहाभूतांचा गोळा उठला, प्रेत, आपल्याला माहिती आहे. केवळ पंचमहाभूतांचा गोळा उठला, जसं दगड किंवा आपल्या सगळ्या ह्या गोष्टी आहेत, प्रत्येक ग्रंथ म्हणा, प्रत्येक गोष्ट पंचमहाभूतिक आहे, तसाच तो देह उठला. पण तेच जर का त्याच्यात ते जीवत्व आलं, आपण गेल्या वेळेस जीवाचं पाहिलेलं होतं, तो जर का आला, चैतन्य जर का शरीराला व्यापून राहिलं, तर तो हालतो, बोलतो, विचार करतो. मग हे चैतन्य जे आहे ते खरं मी आहे, देह म्हणजे मी नाहीये. देह अनात्म आहे. ते जे चैतन्य तत्व आहे, आत्मतत्व आहे, ते म्हणजे मी आहे. याला आत्मानात्म विवेक असं म्हणतात. आणखीन बाकी जगाला नित्यानित्य विवेक, सारासार विवेक अशा पद्धतीने आपल्याला लावता येतो. कारण तिथे आत्मतत्व आपल्याला अचेतन गोष्टीत दिसत नाही. ब्रह्मतत्व सगळीकडे व्यापून आहे, अगदी खरं आहे. ज्या अर्थी तो पदार्थ आहे त्या अर्थी
तो ब्रह्मानी व्यापलेला आहेच, त्याच्यावरतीच तो भासतोय. दोरीवरती जेव्हा सर्प भासतो तर तेव्हा दोरी असते म्हणून भासतो ना. दोरीच जर का नसती तर तो भासला असता का? बरं, तो जो भासतो तर तो पूर्ण दोरीवरती भासतो की नाही? दोरीच्या एकाच भागावरती नाही भासत. दोरीवरती तो भासतो. दोरी आहे म्हणून भासतो. दोरी पुरता तो मर्यादित असतो. ब्रह्मतत्व पूर्ण व्यापून आहे. त्याच्या काही भागात मला हे सगळे एक एक पदार्थ भासायला लागतात. हे सगळे जे आहे ह्याला आपण अस्ति आहे असं म्हणतो. चष्मा आहे, घड्याळ आहे, ग्रंथ आहे, टेबल आहे, सगळं आहे. नाही आहे, नाहीला सुद्धा आपण आहे लावतो. हे आहे जे तत्व आहे ते ब्रह्मतत्व आहे, ते नित्य तत्व आहे. आणि ह्या नित्याकडे लक्ष ठेवायचं आणि अनित्याचा त्याग करायचा, याला विवेक असं म्हणतात. हे सत्तत्वाबद्दल झालं. अस्ति, सत म्हणजे आहेपणा, त्याच्याबद्दल झालं. उपनिषद सांगतं की अस्ति इति एव उपलब्धव्यो तत्वभावेन चोभयो. अस्ति ते आहे असा निश्चय करायचा बुद्धीत, तरच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. मग चित्तच्या बाबतीत काय आहे? आपण सच्चिदानंद ब्रह्म म्हणतो. त्याला उपनिषद सांगतं की प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम विंदते. म्हणजे प्रत्येक जेव्हा आपल्याला ज्ञान होतं तेव्हा त्या ज्ञानाच्या मागे ते चित्त तत्व असतं, म्हणून ज्ञान होतं. आहे म्हणून ज्ञान होत आहे, बरोबर आहे. काहीतरी आहे म्हणून ज्ञान होतं, म्हणजे सच्च्या बरोबर चित्त आलंच की नाही. ज्या अर्थी मला कळलं त्या अर्थी माझ्या आतमध्ये पण ते ज्ञानतत्व असलं पाहिजे, आणखीन त्या पदार्थात पण असलं पाहिजे, तर मला ते कळणार आहे. म्हणून हे चित्त तत्व ते पण सगळीकडे व्यापून आहे. त्याचा स्वीकार करणं, आणखीन अचित त्याचा त्याग करणं, ह्याला परत नित्यानित्य विवेक, सारासार विवेक वगैरे म्हणतात. हा असा विवेक आपण जर का अखंड करत राहिलो तर आपला विवेक पक्का झाला. थोडक्यात काहीही बघताना त्याचा उपयोग, तो मला किती आवडताय, प्रिय तसंच आहे ना. काही गोष्टी आपल्याला आवडतात, काही नसलेल्या बऱ्या वाटतात, म्हणजे नसून प्रिय वाटतात. प्रत्येक गोष्टीत आहे. याच्याऐवजी जर का उदासीनता आपण ठेवली प्रत्येक बाबतीत, अनुकूल नाही, प्रतिकूल नाही, जेव्हा आपण त्यातलं तत्व बघायला लागतो तर त्यावेळी तशी उदासीनता आपल्याला कमावता येते. ती विवेकाच्या साह्याने होते. आणि मग त्या विवेकाच्या साह्याने वैराग्य पण आपल्याला जमायला लागतं. विवेक आला की विवेकाने निर्माण झालेलं वैराग्य हे टिकणारं असतं. कुठच्या तरी दुःखद घटनेने जेव्हा वैराग्य येतं तर तेव्हा ते टिकेल असं नाही. काही काळ गेला, त्याचा परिणाम गेला दुःखद घटनेचा, की पुन्हा विषयांकडे मन ओढायला लागतं. त्याच्याऐवजी विवेक जेव्हा सांगतो की ह्या सगळ्याच्या मागे जे तत्व आहे ते खरं आहे, जे विषयातनं मला मिळत आहे ते तात्पुरतं आहे, हे सगळे जेव्हा आपण असे विचार करायला लागतो तेव्हा जे विषयांच्या बद्दल एक प्रकारची अनास्था निर्माण होते. याचा अर्थ विषय एन्जॉय होत नाहीत असं नाही, ते तेवढेच अगदी छान असतात, पण ते तात्पुरते असतात. आणखीन मी खरी माझं स्वरूप जे आहे ते आनंद स्वरूप आहे आणि विषयांच्या निमित्ताने तो आनंद प्रकट होतोय. विषय मिळाला की माझं चित्त क्षणमात्र लवमात्र शांत होतं, आणि ते जे शांत होतं तर त्याच्यामुळे त्याच्यात आत्मसुख प्रकट होतं म्हणजे मला जाणवतं. हे जे जाणवणारं सुख आहे तर हे मी त्या विषयातनं मिळत आहे असं समजते. हवाय 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 असं वाटत राहतं काहीतरी, चित्त चंचल होऊन जातं. ती वस्तू मिळाली की ते क्षणभर गप्प बसतं. क्षणभर जेव्हा ते शांत बसतं तर त्यावेळी तो आतला आनंद प्रकट होतो. एखादा दिवा आहे त्याच्यावरती काहीतरी झाकलेलं आहे,
क्षणमात्र बाजूला केलं की त्याची तिरीप बाहेर पडणार आहे ना, क्षणभर प्रकाश दिसणार आहे ना. तसं होतं की शांत चित्तामध्ये तो आनंद प्रकट होतो. आणखीन आपल्याला गैरसमजूत आपली होते की तो विषयातनं मिळाला. पण जेव्हा आपण हे शास्त्र बघतो, आपल्याला पटतं की झोपेमध्ये एकही विषय नसताना आपल्याला आनंद असतो. वाटेल ते घे पण झोपू नको. जमणार आहे आपल्याला? शक्यच नाहीये. कारण झोपेमध्ये चित्त पूर्ण शांत झालेलं असतं, स्वरूपाशी एकरूप झालेलं असतं, म्हणून तिथे आनंद असतो, जो जागा झाल्यावर आपल्याला कळतो. पण त्याच्या मागची प्रोसेस माहित नसते आपल्याला, आणि प्रोसेस माहिती असली तरी अनुभवलेली नसते. तो जेव्हा कायमचा दृढ अनुभव यायला लागतो, तेव्हा मग निद्रा समाधी स्थिती म्हणून शंकराचार्यांच्या स्तोत्रात आहे ना, संचारो पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्र आणि सर्वा गिरा वगैरे हे सगळं सांगितलेलं आहे. कारण ती सहज उपासना होते त्यावेळेस. तेव्हा सगळं ब्रह्मरूप असतं. त्यावेळे ते आपोआप होतं. पण आपल्याला झोपेच्या उदाहरणावरनं हे नक्की कळतं की गाढ झोपेमध्ये काहीतरी वेगळं आहे. एकही विषय नसताना तिथे आनंद आहे. आणि तसा हा तो ब्रह्मानंद त्यावेळी प्रकट झालेला असतो. पण तो अज्ञानाने झाकलेला असतो, म्हणून आपल्याला तो कळत नाही. अज्ञानाने जर का झाकलेला नसता तर रोजच आपल्याला अनुभव आहे असं आपण म्हणू शकलो असतो. पण तो अज्ञानाने पूर्ण झाकलेला असतो, म्हणून सगळा घोटाळा आहे. पण हे लक्षात घ्यायचं आपण की विवेक जो आहे तो अशा पद्धतीने काम करतो, त्याच्या जोडीला मग वैराग्य काम करायला लागतं की खरा आनंद कशात आहे, इकडे चला, ह्या ह्याच्यात काय गुंतायचं आहे, त्याने थोडा मिळणारे आनंद मिळून दे, त्याच्यापासून काही अडलेलं नाहीये. खरा जो आनंद आहे तो तिथे आहे. म्हणजे विषयांच्या बद्दलची एक प्रकारची उदासीन वृत्ती हे वैराग्य. मी माझ्या आनंदासाठी कशावर पण अवलंबून नसणं हे वैराग्य. वैराग्य म्हणजे जंगलात जाणं नाहीये, तर कशावर पण मी आनंदासाठी अवलंबून नसणं, आतला आनंद अखंड माझ्या समोर असणं, तो हळूहळू येतो. पण आधी आपली विषयांकडली धाव बंद करून ती धाव आपली भगवंताकडे वळवायला लागते. आता पहा, हे सगळं झालं विवेक वैराग्य. असं असल्यानंतर आपोआपच जेव्हा उपदेश होतो श्री गुरूंचा, तर तेव्हा तो उपदेश माणूस स्वीकारेल की नाही, का विषयांच्या मागे चित्त धावेल, का चित्त त्या उपदेशावरती स्थिर राहील, यासाठी हे गरजेचं. समाधी षटक दुसरं, त्यातली जी 6 आहेत तर ती एकमेकांच्या वरती अवलंबून आहेत थोडी, म्हणून त्यांना एका ग्रुपमध्ये घातलेलं आहे. शम, तम, उपरम, श्रद्धा, समाधान, तितिक्षा, अशी ती 6 आहेत. शम आपल्याला माहिती आहे की शांत होतं. शांत काय होतं? मन शांत होतं. मनाचे संकल्प विकल्प, मला हे हवं, मग असं घ्यावं का तसं घ्यावं, मला इकडे जायचं आहे, कुठच्या मार्गाने जावं, कसं जावं, एकट्याने जावं का आणखीन कोणाला विचारावं, अनेक पर्याय असतात आपल्याला. जायला हवंच आहे का, अनेक शंका असतात. त्या सगळ्या जेव्हा शांत होतात, चित्त जेव्हा स्थिर राहायला लागतं, तेव्हा त्याला शम साधलाय असं म्हणतात. शमन म्हणतो ना आपण, अग्निशमला म्हणतो. शांत झाला. दम, आपल्याला इंद्रिय दमन हा शब्द माहिती आहे. ताब्यात ठेवणं. तिथे मन ओढतं, पण इंद्रियांचं मात्र ताब्यात आलेली असतात. इंद्रिय स्थूल आहेत मनापेक्षा, त्यामुळे स्थूलापासून सूक्ष्माकडे आपण जातो. ही स्थूल इंद्रिय ताब्यात आलेली असतात. मग डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठ्ठलाचे गुण. अशा पद्धतीने त्या इंद्रियांना विठ्ठलाकडे, ईश्वराकडे आपण वळवतो. आणखीन विषयांची धाव जी असते इंद्रियांची, ती आपण आवरायचा प्रयत्न करतो. कठोपनिषदात
रथाचं रूपक आहे, ज्याच्यात इंद्रिय रूपी घोडे विषयांच्या रस्त्यावरनं धावत असतात आणि मन हा त्यांचा लगाम आहे. वर्णन आहे. आणि बुद्धिसारथी आहे, बुद्धीच्या हातात ते लगाम आहे. मग बुद्धीने मनाला सांगायचं की इथे धावण्यात अर्थ नाहीये, खरं सुख तिथे नाहीये, त्या इंद्रियांना आवर, आणि मग मन ते आवरतं. म्हणजे परस्परांवरती पूर्ण अवलंबून आहे. उपरम चित्त पूर्ण शांत होणं. संन्यास असा एक अर्थ आहे त्याचा. पूर्ण शांत होणं. श्रद्धा, गुरुवाक्य, वेदवाक्य 100% खात्री आहे की ते बरोबर आहे. मला पटो न पटो, त्यांचं जे सांगणं आहे ते 100% खरं आहे आणि ते माझ्या कल्याणाचं आहे. जे ईश्वर करतो ते कल्याणाचं असतं, हा मनात निश्चय पाहिजे. वेदात जे सांगितलेलं आहे, उपनिषदात जे सांगितलेलं आहे ते तसंच आहे. मला जरी ते कळत नसलं, ब्रह्म नाही असं मला वाटत असलं, तरी जर का उपनिषदांनी ब्रह्म आहे म्हणून सांगितलंय तर ते आहेच, असा निश्चित पक्का 100% निश्चय होणं ही श्रद्धा आहे. 100% झालं की निष्ठा आहे. नुसता विश्वास तडा जातो, श्रद्धेला तडा नाही झाला. खात्री आहे तिथे की हे बरोबरच आहे, माझ्या कल्याणाचंच आहे. समाधान, सम्यक आधा म्हणजे चित्त अखंड तिथे स्थिर राहणं, अनुसंधान अखंड असं म्हणूया आपण साध्या भाषेत. चित्त तिथे चिकटून राहणं ईश्वराच्या स्वरूपाशी. आणि तितिक्षा, जे काही येईल ते आनंदाने स्वीकारायचं. शीत उष्ण, आता उकाडा सुरू झालेला आहे, कुरकुर करायची नाही, हाय हुई करायचं नाही. गरज पडली पंखे लावायचे, एसी लावायचा, वारा घ्यायचा, पण कुरकुर न करता मुख्य ते आहे. मनात सुद्धा कुरकुर नाही करायची. उपाय करायचे नाहीत असं कोणीही सांगत नाही, पण जर का वीज गेली तर काय ही वीज किती मला उकडताय हे नाही. जे असेल ते शांतपणे स्वीकारायचं. तितिक्षा, कुठचीही द्वंद्व म्हणा, जे काय असेल ते आनंदाने शांतपणे स्वीकारणं, ह्याला तितिक्षा म्हणतात. हे 6 झाले. सगळ्यामध्ये मनाचा रोल आहे, एवढं लक्षात घ्यायचं. म्हणून मनएव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. आणखी मुमुक्षा, शेवटचं. सगळं आहे पण मुमुक्षुत्व नसलं तर माणूस शांत राहील, अत्यंत नीट वागेल, पण मोक्षाच्या दिशेने वाटचाल करणार नाही. कितीही चांगला असला तरी त्याला मोक्ष मिळणार नाही. हा प्रश्न मला आजवर अनेक वेळा विचारला गेला की अमुक एक व्यक्ती इतकी शांत आहे, इतकी सरळ आहे, कधी कोणाला त्रास नाही देत, कधी कुरकुर नसते, मग त्यांना मोक्ष मिळणार का? नाही. जोपर्यंत जीव ब्रह्मैक्याचा अनुभव नाही तोपर्यंत मोक्ष नाही. जीव ब्रह्मैक्य जे आहे, ज्ञानात एव तू कैवल्यम म्हणून श्रुतीने सांगितलं की कैवल्य प्राप्ती म्हणजे मोक्ष प्राप्ती, म्हणजे ब्रह्म प्राप्ती ही केवळ ज्ञानानेच होते. मग ते प्रत्यक्ष ज्ञान होणं हे मुमुक्षुत्व असल्याशिवाय शक्य नाही. मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची इच्छा. ती इच्छा असली तर ते शक्य असत. आता हे सगळं जर का एखाद्याच्या जवळ असलं तर मन पूर्ण ताब्यात आहे, वैराग्य आहे, विवेक आहे, हे सगळं असल्यावर उपदेश तिथे रुजेल की नाही? खडकावरती बी पडलं तर ते रुजत नाही, त्याला माती चांगली पाहिजे म्हणून समर्थ सांगतात ना. दासबोधात आहे किंवा बी चांगल्या मातीत पडलं, पाणी घालायला लागतं, साधना लागते, तण वगैरे काढायला लागतं, त्याची मशागत करायला लागते, अखंड अविचल साधना, श्रद्धा हे सगळं लागतं. आणि नंतर अनुभव आला तरी देखील तो दृढ व्हायला लागतो. कणसं आली
की त्यांची मळणी करून वाळवून ते घरात न्यायला लागतं. तशीच ठेवली तर पुन्हा जातील ती. म्हणून हा जो साधन चतुष्टय संपन्न सांगितलेला आहे तो खरा अधिकारी आहे. असा जर का असला तर श्री गुरूंना त्यांचं काम म्हणजे ज्ञान संक्रमण करणं, आपल्याला जे माहिती आहे ते दुसऱ्यांना देणं. आपणासारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तयार लागे. का कधी काळ वेळ नाही असा असला तर दासबोधात सांगितलंय की सावध साक्षेपी आणि दक्ष तया तत्काळची मोक्ष. जो सावध आहे, साधनाविषयी सावध आहे, दक्ष आहे, इकडे तिकडे काही होत नाहीये ना, माझं चित्त धावत नाहीये ना कुठे, आणि साक्षेपी आहे, सातत्य आहे. 4 दिवस अगदी वेड्यासारखं साधन केलं, खूप साधन केलं, आणि 5व्या दिवशी कंटाळा आला, आज जरा सिनेमाला जाऊ, नाही जमणार. साक्षेप पाहिजे. साक्षेप म्हणजे सातत्य पाहिजे, अखंड पाहिजे ते. असा असला तर तया तत्काळाची मोक्ष. शिष्याने प्रश्न विचारला होता ना की किती दिसा होतो मोक्ष सद्गुरू भेटल्यावर. त्याच्यावरती समर्थांचं उत्तर होतं की सावध साक्षेपी आणि दक्ष तया तत्काळाची मोक्ष, इतरांना नाही. हा जो इथला शिष्य आहे तो असा अधिकारी आहे. पण अधिकारी असून देखील त्याचा जगाच्या सत्यत्वाबद्दल भ्रम गेला नव्हता, देह तादात्म्य गेलं नव्हतं. हे भ्रम आहे. जग सत्य आहे वाटणं, मी देह आहे वाटणं, मी करता भोगता हे सगळं वाटणं हे भ्रम आहे, आणि हे बंधायला कारण आहे. समर्थ जे म्हणतात की दासबोधाचे समासी निर्मूळ केले मी पणासी, त्याने तुझ्या वृत्तीशी पालट दिसेना. तू अधिकारी आहेस, पण तरी पण आजवर जो उपदेश झालेला आहे त्यांनी तुझा मला बदल दिसत नाहीये जो अपेक्षित आहे तो. तू अधिकारी असून सुद्धा बदल दिसत नाहीये. असा जो आहे तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. का जे तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्यापि. मग भ्रांती न फिटलेला पण अधिकार असलेला असा जो आहे तो आत्माराम ग्रंथाचा अधिकारी आहे. म्हणजे मग इतरांनी ऐकायचा नाही का? आम्ही काय करायचं? आमचा एवढा अधिकार नाहीये. ऐकायचा, आपला अधिकार वाढवत जायचा आणि परत परत तो ग्रंथ अभ्यास करत जायचा. आपला अधिकार वाढवणं आपल्या हातात आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चय पाहिजे, सातत्य पाहिजे. तसं केलं तर आपला अधिकार वाढतो, आपल्याला ते मिळेल. ग्रंथाचा विषय काय आहे? परब्रह्म प्रत्यक्ष तू आहेस, तत्वम असी, ते ब्रह्म तू आहेस. आणि शिष्य म्हणणार की ते मी आहे, ब्रह्म मी आहे. हा अनुभव प्रत्यक्ष येणं हा विषय आहे. माईक गोष्टींचा त्याग केला तर अनुभव येतो, हा विषय आहे. आणखीन हा विषय जो आहे तर त्या विषयाचा मनात धरून शिष्याने अभ्यास करायचा आहे. तसा अभ्यास केला तर त्याला तो मिळतो. बाकी आपण षडलिंग वगैरे असतात तेवढा काही बघायला नको. हा ग्रंथ वेगळा आहे, अपूर्वता आहे याची, अशा पद्धतीचा याच्यात काही काही शब्द. एक तर न विचारता शिष्याने सद्गुरूंनी सांगितलेलं आहे त्याला ही अपूर्वताच आहे. याच्यात छान संवाद आहेत गुरु शिष्यांमध्ये, अपूर्वता आहे. उपक्रम म्हणजे विषयाला सुरुवात असते, आणखीन उपसंहार म्हणजे विषयाचं पूर्तता होते. ज्या विषयाची जिथे सुरुवात होते तर ते मिळाल्याची त्याची पूर्तता असते. याला उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता असं म्हणण्यात येत. हा चांगल्या ग्रंथाचा निकष आहे. तिथे अभ्यास पाहिजे, म्हणजे परत परत
ते सांगितलं गेलं पाहिजे. त्याला अभ्यास म्हणतात. अखंड ते करावं असं इथे सांगितलेलं आहे आपल्याला. अभ्यास करणं म्हणजे नुसतं सगळं वाचत बसणं नाही, तर जे सांगितलंय तर ते पुन्हा वाच. आपण काय करतो की एकदा ग्रंथ वाचला की झाला आता माझा ग्रंथ, सोडून देतो बाजूला. त्याचा उपयोग नाहीये. परमार्थिक ग्रंथ जो आहे ना, तर तो एकदा वाचून कधीही आपल्याला लक्षात येत नाही. तशी बुद्धी असणारे लक्षावधी लोकांच्यात एखादे असतात की एकदा वाचल्यानंतर त्यांना ते लक्षात येतं. तेवढा अधिकार जर का असला तर होऊ शकेल, पण तशी बुद्धी माझ्या जवळ नाही. मी माझ्या पुरतं बोलते. मग मला तो ग्रंथ अनेक वेळा वाचायला लागतो. अनेक वेळा वाचून पाठ नाही करायचा, समजून घ्यायचा, स्वतःला लावून घ्यायचा. असं जर का मी करत गेले, कारण माझ्यासाठी समर्थाने घेतलाय तो. मला जर का माझ्यासाठी सांगितलाय, माझ्या उन्नतीसाठी सांगितलाय, तर मला तो पुन्हा वाचायला पाहिजे. आपण जितक्या वेळा वाचू तितक्या वेळा त्यातला वेगळं आपल्याला लक्षात येत जातं. पारमार्थिक ग्रंथाची ही खासियत आहे की दरवेळी तो वेगळा कळायला लागतो, त्याचे वेगवेगळे पैलू कळायला लागतात. आणखीन हे पैलू कळणं हे परत परत वाचनाने शक्य आहे. म्हणून श्रवणाचे दासबोधात 4-5 समास आहेत, एक नाहीये. श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन, म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे असं या ग्रंथात सुद्धा सांगतात समर्थ. त्याला अभ्यास असं म्हणतात. काही युक्ती सांगतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रक्रिया सांगतात, उदाहरण सांगतात, तसेही आहेत इथे. आता हा सगळा जो विचार आहे तर तो ग्रंथ आपल्याला कळून घेण्याला उपयोगी पडतो. विषय काय आहे हे कळलं की तो विषय आपल्याला मिळतोय की नाही, एम काय आहे, आपल्याकडे लक्ष देता येतं आपल्याला. यासाठी ही सगळी माहिती गरज असते. मग आता समाज जे आहेत 5 यातले आपण गेल्या वेळी पाहिलं होतं. पहिला त्याग निरूपण आहे. सुरुवात करूया आपण ग्रंथ वाचायला की त्याग म्हणजे काय आहे. त्याग आपल्याला माहिती आहे, सोडून देणं. काय सोडायचं? शरीर सोडायचं? अजिबात नाही. देहबुद्धी सोडायची. पण देहबुद्धी सोडण्याच्या आधी आपल्याला आजूबाजूचं पण आपल्याला विसरायला लागतं. माऊली सांगतात की मी आणि माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. म्हणजे काय विसरायचंय? मी आणि माझं. दासबोधात सांगितलंय. पदार्थ मने काया वाचा, मी हा अवघाची देवाचा, जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा. काय टाकायचं आहे हे आपल्याला परत परत सगळे संत सांगत असतात. पण आपण नुसतं वाचतो, प्रत्यक्षात त्याचा त्याग करत नाही. मीचा त्याग म्हणजे अहंकाराचा त्याग आहे. मी कोणीतरी विशेष आहे, हे माझं देह आहे, मी आहे देह म्हणजे. हे सगळे जे आहेत यांचा त्याग करायचा आहे. आणि हे माझं आहे, घर माझं आहे, मी गाडी गाडी करून पैसे जमा केलेत, बांधलाय, सगळं जमा केलंय याच्यातलं. आधी काय होतं इथे? मी केलंय सगळं, आणखीन माझं यात आहे, हे आपल्याला अडकवतं. म्हणून मी आणि माझं, पदार्थ मने काया वाचा, प्रत्येक गोष्ट देवाकडे वळवायची. हा त्याग आहे. त्यागाने वैराग्य सूचित होत. आणखीन वैराग्य असल्याशिवाय वैराग्य वाचून काही ज्ञानाची तगणेची नाही. वैराग्य म्हणजे परमभाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, वैराग्य नसता योग्य, परमार्थ नोहे, दासबोधात सांगितलंय. वैराग्य हे महत्भाग्य आहे. वैराग्य म्हणजे काय म्हणायचं, जंगलात जाणं, राग फासणं, सगळ्या जग एवढं सुंदर आहे,
ते एन्जॉय करायचं नाही वगैरे असं काहीही नाही. ईश्वराने निर्माण केलेलं आहे, ईश्वराची आठवण ठेवून ते पाहायचं असतं. एवढं सुंदर चांदण असतं पौर्णिमेला काय किंवा अं, कृष्ण पक्षात चांदण्या किती दिसतात आकाशात, जर का रस्त्यावरचे लाईटनी हे कमी असलं तर. नाहीतर शहरात दिसत नाही, फार मोठ्या आनंदाला मुकतात. जर का असं गेलं जिथे अं, उजेड नाहीये, कधी लाईट गेल्यानंतर पाहावं आकाशात चांदण्या, लक्षावधी चांदण्या दिसतात, इतकं सुंदर दिसतं सगळं ईश्वराने निर्माण केलेलं जग. आनंद जरूर स्वीकारावा, फक्त ईश्वराची आठवण ठेवावी. त्यागमध्ये, वैराग्यामध्ये चेहरा गंभीर करून बसणं हे अपेक्षितच नाहीये, पण ईश्वराची आठवण ठेवणं अपेक्षित. म्हणून वैराग्य जे आहे, त्यागाने वैराग्य सूचित होतं. आता हा जो शिष्य आहे त्याच्याकडे वैराग्य होतं, साधन चतुष्टय संपन्न होता तो, पण तरी पण त्याचा काही गोष्टी अडकलेला होता. तो आसक्ती गेली पाहिजे वैराग्यामध्ये. पदार्थ टाकायचे नसतात, त्याची आसक्ती टाकायची असते. हवेपणा, हवंच हे टाकायचं असतं. आणि ते काय करणार, माझं चालतच नाही, चालत नाही असं नाही, आपण चालवून घेत नाही. प्रॉब्लेम तिथे असतो. काय करणार, माझा स्वभावच तसा. स्वभाव तसा असला तरी स्वभाव बदलता येतो. योग वासिष्ठातला एक श्लोक आहे की शुभाशुभाभ्याम मार्गाभ्याम वहंती वासना सरित पौरुषेण प्रयत्नेन योजनीया शुभेपती. म्हणजे शुभ आणि अशुभ अशा मार्गाने वासना रूपी नदी वाहत असते. म्हणजे वासना शुभही असतात, अशुभही असतात, त्या अंतःकरणात राहतात. आणखीन संचित तैसी बुद्धी उपजे मनामध्ये, संत आपल्याला सोप्या भाषेत सांगतात. जसं आपल्याला ते शुभ वासनावरती असल्या तर शुभ कर्माची आपल्याला बुद्धी होते, अशुभ वासनावर असल्या तर अशुभ कर्माची इच्छा होते, चुकीच्या कर्माची इच्छा होते. तर इथे योग वासिष्ठ सांगताय, वसिष्ठ मुनी, की पौरुषेण प्रयत्नेन योजनीया शुभेपती. पुरुषार्थ, मन आवरायचंय, इंद्रिय आवरायचे आणि तसा अखंड प्रयत्न ठेवायचा आहे. असं करून त्या वासना नदीला शुभ मार्गाला वळवायचं. असं जर का आपण केलं तर परमार्थ आपल्याला कठीण नाहीये, पण तेच आपल्याला फार कठीण वाटतं. कारण ते नॅचरल जो आपला प्रवाह खाली वाहत असतो नेहमी, उलटीकडे जायचं, डोंगरावर चढायला लागतं जिथे नदी उगम पावते, कष्ट असतात. आपली ह्या कष्टांची मनाला आवर घालायची तयारी नसते आणि म्हणून आपण हे करत नाही. आपल्याला जर का परमार्थाचं महत्व कळलं तर आपण हे करू, पण आपण हे करत नाही, ह्याला कारण आपल्याला त्याचं मुळात महत्वच कळलेलं नसतं. पौरुषेण प्रयत्नेन योजनीया शुभेपथी, म्हणजे हे आपल्या हातात आहे. काय करू, माझा स्वभावच आहे ना, स्वभावाला औषध आहे, स्वभाव बदलता येतो प्रयत्नांनी. नाहीतर देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. मना वासना दुष्ट कामा नाही रे, मना पाप संकल्प सोडून द्यावा. सगळे हे उपदेश काय सांगतात, की हे करणं शक्य आहे, फक्त त्याला मनाला आवर घालायला लागतो. आणि मन तर अत्यंत बलवान आहे, पण अखंड प्रयत्नांनी, नामस्मरणासारख्या साधनांनी त्याला आवर घालणं शक्य असतं. हे लक्षात घ्यायचं आणि त्याला आवर घालायचा. हे त्याग निरूपण आहे. मग आता ग्रंथाची सुरुवात आपण करूया. ग्रंथाला सुरुवात तिच जी पहिली ओवी आहे ती ही आहे की जयास लटिका आळ आला, जो माया गौरी पासूनच आला, जालाची नाही तया अरूपाला रूप कैचे.
कोरडं घातलंय सुरुवातीलाच. पारमार्थिक ग्रंथाच्या सुरुवातीला मंगल करायची पद्धत आहे. पारमार्थिक ग्रंथ हा मंगलच असतो, शुभच असतो. पण आधी आता हा जो ग्रंथ आहे हा आपल्याला काय देणार आहे? परब्रह्माचा अनुभव. मग त्या परब्रह्माचा उल्लेख करणं ह्याला मंगल म्हणतात. 3 प्रकारचं मंगल सांगितलं. वस्तुनिर्देश, नमस्क्रिया आणि आशीर्वचन अशी मंगल सांगितलेलं आहे. आता हे जे म्हटलं की परब्रह्माचा उल्लेख, ह्याला वस्तू म्हणजे परब्रह्म वस्तू निर्देश रूप मंगल असं म्हणतात. ओमचा उच्चार करतात. ओम हे वस्तूचं म्हणजे परब्रह्माचं नाम आहे, त्याचा केवळ उल्लेख करणं हे मंगल करत. आता इथे जालाची नाही म्हणजे अजय आहे तो, त्याचा उल्लेख झाला इथे. अरूप, त्याला अरूप हेही एक नाव आहे. हा ब्रह्माचा उल्लेख झाला. आणखीन इथे निर्गुण निराकाराचा सरळ मंगल केलेला आहे. काही ठिकाणी आता गणेश, शारदा वगैरे आपण नमस्कार करतो, पुढे तेही मंगल केलेलं आहे समर्थांनी. देवतांना आपण नमस्कार रूप करतो. आशीर्वचन देतात की ग्रंथ पूर्ण व्हावा. हे मंगल जर करायचं असतं तर ते ग्रंथ पूर्ण व्हावा, उत्तम व्हावा, आणखी त्याचा साधकांना उपयोग व्हावा. नुसता माझा ग्रंथ चांगला व्हावा नाही, तर साधकांना त्याचा उपयोग व्हावा, त्याचं ते फळ मिळावं, ह्यासाठी मंगल करायचं असतं. म्हणून आता जयास लटिका आळ आला. कोण हा जो जयास म्हणजे हा जो आहे तो म्हणजे परब्रह्म. त्याच्यावरती लटका आळ आला. खोटा आळ आला. काय आला? कोणी आळ घेतला? आळ जो घेतला जो मायागौरीपासूनही झाला. जो माणूस, जो जीव मायेच्या मुळे जन्माला आलाय, माईक आहे जो, असा जो आहे तो आळ घालतोय. काय आळ घालतोय? तू आहेस. वास्तविक बघता परब्रह्म एकमेव अद्वितीय आहे. त्याला तू आहेस असं सांगणार कोणीही नाही. त्याला कसलाही संग नाहीये. तो एकटा आहे, कारण त्याला संग असणंच शक्य नाहीये. पण तो आहे, अस्ति, सत, हे सगळं जे सांगतं ते जो मायेपासून निर्माण झालेलं आहे, माया जी नाही ती. आपण तिथपर्यंत जायला नको आता. पण अशी जी माया आहे जी भ्रम दाखवते, तिचं सामर्थ्य आहे ते. त्याला काय हे म्हणतात की अचिंत्य घटना पटीयसी वगैरे अशा पद्धतीने तिची बरीच नावं आहेत. आपण मायेच्या विचारात जायला नको. तिचे 7-8 लक्षणं सांगितलेली आहेत. प्रतिती मात्र सत्तावान, जोपर्यंत दिसते तोपर्यंत आहे. साधनेला फार उपयोगी आहे हे लक्षण. दिसत नाही म्हणजे तिला अस्तित्व नाही, त्या पदार्थांना अस्तित्व नाही. ते बाजूला ठेवूया आपण आता. पण हा जो माणूस आहे हा मायेपासून झालाय. तो काय म्हणतो ब्रह्माला? तू आहेस. अस्ति, अगदी मान्य आहे. पण मुळात मीच नाहीये. न कश्चित जायते जीवो संभवोस्य न विद्यते. जीव म्हणून कोणी जन्माला येणं शक्य नाहीये असं गौडपादाचार्य म्हणतात, म्हणजे शंकराचार्यांचे आजे गुरु. ब्रह्म निर्गुण आहे, निराकार आहे, एकमेव आहे, आणि त्याला तू आहेस, तू आहेस बरं का. काय रूपाने आहे तो? त्याला रूप आहे का? त्याला गुण आहेत का? आकार उकार काहीतरी आहे का? काही नाहीये. एकटाच असताना त्याला तू आहेस असं म्हणणारा तरी कोणी असणं शक्य आहे का?
पण तरी आपण ब्रह्म आहे म्हणतो. आपण मायेमुळे निर्माण झालेले अघटित घटना पटीयसी अशी जी माया आहे, जी नाही ते सगळं दाखवतीये, त्याला सत्यत्व देतीये आणि त्या सत्यत्वात आपण अडकतोय, असे जे आपण आहोत, तर ते ब्रह्माला म्हणतो तू आहेस, ब्रह्म आहे. हा खोटा आळ आलेला आहे आणि तो कोणी आणला? जो मायेपासून निर्माण झालेला आहे अशा माणसांनी हा आळ घेतलेला आहे त्याच्यावर. वास्तविक ब्रह्म आहेच, त्याला तसं सांगायची गरज आहे का? पण आम्हाला माहित नाही ब्रह्म आहे. मग आम्हाला जेव्हा कोणीतरी सांगतं तेव्हा आपण म्हणतो हा ब्रह्म आहे. हा आहेपणा म्हणजे जो आहेच त्याच्यावरती हा आळ घेतल्यासारखा आहे. तू असा आहेस, तू तसा आहेस. वास्तविक त्याला काही रूप गुण काही नाहीये. पण तू असा तसा वगैरे सगळे जे आहेत तर ते त्याच्यावरती लादणं आहे. जयास लटिका आळ आला. कोणी हा आळ आणला? जो मायागौरीपासूनच आला. वास्तविक जालाची नाही तया रूपाला रूप कैसे. ब्रह्म जे आहे ते अज आहे, अजर आहे, अमर आहे. आपल्याला सगळ्यांना 6 विकार सांगितलेले आहेत. पुढच्या ह्याच्यात येता येते न घडे निर्विकारी विकार म्हणून. विकार आहेत म्हणजे काय? बदल होतात. काय होतात? आपण आधी बीज रूपाने असतो. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते म्रियते. अस्ति म्हणजे बीज रूपाने असतो, जन्माला येण्याच्या आधी असतो म्हणून जन्माला येतो. जायते जन्माला येतो. वर्धते मोठे होतो. 18 इंच असतो. 1.5 फुटाचे किती फूट होतो आपण? 5-6 फूट. वाढतो म्हणजे आपण वर्धते, जायते वर्धते. पुढचा म्हटला मी. अस्ति जायते वर्धते विपरिणमते. बदल व्हायला लागतात. तरुण होतो, प्रौढ होतो, अपक्षीयते क्षीण व्हायला लागतो. 50च्या नंतर 60 नंतर क्षीणत्व हळूहळू हळूहळू म्हणजे ज्याला अनाबोलिझम कॅटाबोलिझम म्हणतात. अनाबोलिझम म्हणजे रिकव्हरी जी होते, सेल नवीन निर्माण होतात, त्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं. जखम भरून पटकन येत नाही, त्याला वेळ लागायला लागतो. कारण पटकन सेल नव्या निर्माण होत नाही. ती सगळी शक्ती कमी व्हायला लागते. अपक्षीयते क्षीण होतोय हळूहळू. आणि मग शेवट काय होतं? नष्ट होतो, म्रियते. हे सगळे विकार होणारच आहेत. पण कोणाला होतात हे? जे निर्माण होतं त्याला होतात. हा निर्माण झालाच नाहीये, कारण हा कायम आहे आणि आहे. तो नाही असं कधीही नाही. त्यामुळे तो निर्माण झालेला नाहीये, पण आपण त्याच्यावरती आळ आणतो की तो आहे. वास्तविक तो निर्माण झालेला नाहीये, मरणार नाहीये. आपण जाणार आहोत. त्याला रूप नाहीये. आणि रूप नाहीये, कळत नाहीये. कुठच्याही पद्धतीने आपल्याला तो कळू शकत नाहीये. प्रकट आहे. प्रकट निरंजन आपण गाणं ऐकलेलं आहे. निरंजन हे जे आहे, ज्याला कसलाही डाग नाहीये, कसलाही रंग नाहीये म्हणूया, शुद्ध जो आहे अत्यंत, तो प्रकट आहे, सगळीकडे व्यापून आहे तो, पण आपल्याला कळत नाहीये तो. कारण तो अरूप आहे. आपल्याला जी सवय आहे, ती डोळ्यांना पाहायची सवय आहे, कानांना ऐकायची सवय आहे. आणि आपल्याला वाटतं की जे काय ज्ञान जगात होतं ते 5 ज्ञानेंद्रियांनी होतं, बुद्धीने मनाने होतं. शास्त्रज्ञ शोध लावतात. आपल्याला ॲटम वगैरे दिसतो का? नाही दिसत. पण त्या शास्त्रज्ञ जेव्हा प्रयोग करतात तर त्यावेळी चेंबर वगैरे असतात. त्या चेंबरमधनं ते ॲटमचं त्यांना अस्तित्व कळतं. तसं अस्तित्व
त्यांना ते प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसतं, तो पाथ वगैरे कसा जातो ॲटम, सबॲटॉमिक पार्टिकल्स हे त्यांना डोळ्यांना दिसतं. तो जरी पार्टिकल दिसत नसलं तरी त्याच्या अस्तित्वाचं हे कळतं. म्हणजे तिथे देखील ते तर्क वापरतायत. ती अरूप गोष्ट आहे असं ते सांगतात. आपण विश्वास ठेवतो. ब्रह्म सगळ्या जगातल्या वस्तू दिसतायत आपल्याला. त्याच्या मागे ब्रह्म आहे याच्यावरती आपण विश्वास ठेवत नाही. आपलं दुर्दैव आहे. पण हा विश्वास जर का ठेवला, त्याला रूप नाहीये, तो अरूप आहे हे स्वीकारायचं आहे. आणि तो निश्चित आहे ही मनात हा निश्चय करायचा आहे. पहिल्या ओळीमध्ये त्या अरूप तत्वाबद्दल सांगितलंय, जे पुढे ब्रह्मनिरूपण नावाचा जो समास आहे तर त्याच्यात जास्त स्पष्ट होईल. पण मायेपासून झालेल्या जीवाने ब्रह्मावरती तू आहेस असा आरोप केला. वास्तविक ब्रह्म झालेलं नाहीये, अज आहे, अजर आहे, अमर आहे, अरूप आहे, असं ते आहे. मग अशा ब्रह्माच्या बाबतीत तेथे स्तवनाचा विचार न घडे निर्विकारी विकार. परी तयास नमस्कार भाव बळे माझा. इथे समर्थ नमस्क्रिया रूप मंगल करतात, नमस्कार करतात ब्रह्माला. आता ब्रह्माच्या बाबतीत असं जे अरूप आहे, त्याला निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला काय पद्धतीने आपण स्तुती करायची त्याची? आपण जेव्हा स्तुती करतो तर त्यावेळी तू सर्वज्ञ आहेस, तू सर्वसाक्षी आहेस, तू सगळ्या गुणांचा आगर आहेस, सत्यवचनी, एकबाणी वगैरे आपण ह्या पद्धतीने त्याचं स्तवन करतो. ब्रह्माच्या बाबतीत काय स्तवन कराल? राम किती सुंदर आहे, सावळा रंग आहे, कृष्ण कसा आहे, बाललीला कशा आहेत, आपण स्तुती करत जातो. ब्रह्माच्या बाबतीत कशी स्तुती करणार? आकार उकार गुण काहीही नाहीये. त्यामुळे न घडे निर्विकारी विकार, हा जो निर्विकार पूर्ण म्हणजे ज्याच्यात कसलाही बदल होत नाही असं जे परब्रह्म तत्व आहे, त्याच्यात असं बदल कुठेही काहीही नाही, गुणधर्म काहीही नाहीयेत. मग त्याला मी काय करायचं? केवळ भावाच्या बळाने त्याला मी नमस्कार करते. भाव बळे आकळे एरवी नाकळे. परब्रह्म आहे हा भाव आहे, तोच सगळीकडे व्यापून आहे, सगुण रूपात तोच आलेला आहे. मला सगुण राम दिसतो, पण त्याचं स्वरूप परब्रह्म हे आहे. अशा पद्धतीने जेव्हा माझा भाव त्याच्यावरती असतो, त्या भावाच्या बळाने मी त्याला नमस्कार करू शकते. म्हणून तसं समर्थ इथे म्हणतायत की परी तयास नमस्कार भाव बळे माझा. दासबोधात सद्गुरूंना नमस्कार कसा करायचा हे त्यांना कळत नाहीये. आता सद्गुरु वर्णवेना, हेची गे माझी वर्णना. अंतरस्थितीची खुणा अंतर्निष्ठ जाणं. सद्गुरूंचं कसं वर्णन करावं? ब्रह्म आहेत ते, प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. तुमचं वर्णन करणं शक्य नाही, कारण तुम्ही अरूप आहात, निर्गुण आहात, हेच तुमचं वर्णन आहे. अशा पद्धतीने तिथे भावबळे वर्णन केलेलं आहे. इथे अशाच यांनी सांगितलंय की परितयास नमस्कार भावबळे माझा. परब्रह्माला इथे नमस्कार सांगितलेला आहे. आणखीन एक आपण बघूया, हे थांबूया. जयाचे वेदशास्त्र पुराणे, जयाचे नाना निरूपणे, जयाचे स्वसुखा लादणे, शब्दी निशब्द. मंगल चाललेलं आहे, नमस्कार वगैरे चाललेलं आहे. तर आता जयाचे वेदशास्त्र पुराणे, जे आपल्याला ज्ञानाला कारणीभूत आहेत, जे आपल्याला ह्या काय म्हणूया परमार्थ प्राप्तीसाठी ही वेदशास्त्र पुराण, शास्त्र म्हणजे आपलं नेहमीच सायन्स नव्हे, हे परमार्थ शास्त्र म्हणून आहे, ज्याच्यात प्रक्रिया वगैरे सांगितल्या आहेत, साधनं सांगितलेली आहेत. हे
परब्रह्माचं वर्णन वगैरे जे आहे सगळं शास्त्रात येतं. हे कोणाच्यामुळे आहे? ईश्वराच्यामुळे आहे. जयाचे नाना निरूपणे. शब्द देखील जर का पाहायला गेलं तर ते ईश्वराच्यामुळे निर्माण झाल्यात ना. ईश्वराने संकल्प केला, परब्रह्म होतं, तिथे मायेचा म्हणजे जाणीवेचा जन्म झाला. त्याच्यात ब्रह्माचा ज्ञान प्रकाश फाकला त्या जाणीवेमध्ये, त्याला ईश्वर आपण म्हणतो. तिथे ज्ञान रूप आहे तो सगुण झालेला आहे, पण निराकार आहे मायेप्रमाणेच, परब्रह्माप्रमाणेच. तो साकार होतो भक्ताच्यासाठी, वेगवेगळे अवतार धारण करतो आणि साकार होतो. आणि त्याचं निश्वसित म्हणजे वेद आहेत असं आपल्याला सांगितलं जातं. म्हणजे कोणाच्यामुळे हे वेद निर्माण झाले? ईश्वराच्यामुळे. पुराण त्याच्या सत्तेवरती, त्याच्या काय म्हणूया आपण, प्रेरणेनी, त्याच्या कृपेनी हे सगळं निर्माण झालेली आहे. निरूपण करतात. निरूपण समर्थाने जे सांगितलेलं आहे, तर निर्गुणाचं निरूपण म्हणण्यात येतं. हे कशामुळे होतं? ईश्वराच्यामुळे होतं. त्यांनी जी वेद, शास्त्र, पुराण वगैरे निर्माण केली त्याच्या आधाराने निरूपण करता येतं. आणखीन या सगळ्याच्यामुळे आपल्याला आपलं स्वरूप कळू शकतं. शब्दी निशब्द म्हणजे काय आहे? शब्द जे आहेत त्या शब्दांच्या माध्यमातून आपण निशब्द अशा परब्रह्मापर्यंत पोहोचू शकतो. जे शब्दासी आकळेना, शब्दे विड सहसा कळेना, कळले ऐसेही घडेना जय स्वरूपी. शब्दांनी कळणार नाही ते, पण शब्दांच्या शिवाय ते कळू शकत नाही. कारण शब्द तिथपर्यंत घेऊन जातात. वाहन आपल्याला तिथपर्यंत घेऊन जात, पण वाहन म्हणजे मुक्कामाचं ठिकाण नाहीये. शब्द आपल्याला त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या शक्तीने आपल्याला ते ज्ञान करून देतात. शाब्दिक ज्ञान आपल्याला होतं आणि त्याच्या आधाराने आपण त्या निशब्द परब्रह्मापर्यंत पोहोचू शकतो. शब्दज्ञानाने बुद्धीला कळतं, पण बुद्धी गप्प बसल्याशिवाय, लय पावल्याशिवाय प्रत्यक्ष ज्ञान येत नाही. शब्दज्ञानात जर का रमलो तर अनुभव कधीही येणार नाही. अविज्ञाते परे तत्वे शास्त्राधीतीस्तु निष्फला, विज्ञातेपि परे तत्वे शास्त्राधीतीस्तु निष्फला. शंकराचार्य म्हणतात शब्दाचा जो उपयोग आहे तो हाय की ते परमतत्व जे आहे ते कळण्यासाठी शब्दाचा उपयोग आहे, शास्त्राचा उपयोग आहे. पण एकदा ते कळलं की शास्त्राचा काही उपयोग नाही, त्याचं काम संपतं. असं हे परब्रह्म आहे. आणखीन ते जाणून घेण्यासाठी ह्या ग्रंथाचा सगळा खटाटोप आहे. उद्या परत भेटूया. हरिओम. नमस्कार ताई, हरिओम. हरिओम. 26 पानांचा हा जो ग्रंथ आहे याची PDF आपल्या समूहात पाठवते. म्हणजे ताई उद्या जसं शिकवतील तर आपली थोडी पूर्वतयारी होईल. आपणही डोळ्याखालून या ओवी घालूया, समजायला आपल्याला सोपं जाईल. अगदी आपली आई जशी आपल्याला छोटे छोटे घास खाऊ घालते ना, लहानपणी चिवचा घास, काऊचा घास, तसं ताई आपल्याला एक एक घास आपल्या मुखात घालतात आहे अत्यंत प्रेमाने. खरं तर हे समजणं म्हणजे वाचून कळत नाही. समजवल्याशिवाय ताई जेव्हा समजावून सांगतात आहे, तेव्हा आपल्याला ते हळूहळू समजतंय. मी सगळ्यांना विनंती करेल की आपली एक वही आत्मारामावर तयार ठेवावी, म्हणजे आपण जर नोट्स काढल्या तर आपल्याला पटपट ते समजायला सोपं जाईल. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आज जवळपास 53-54 जण आले होते. कृपया ही पोस्ट जरूर शेअर करा आपल्या समूहामध्ये, म्हणजे आणखीन मंडळींना याचा लाभ होईल. हृदयापासून आभार न मानता मी आपल्या ऋणातच राहू इच्छिते ताई. उद्या याच वेळेला आपण भेटूया ठीक 4 वाजता. इथेच आपली सगळ्यांची रजा घेते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय श्रीराम.